नमस्ते. आज अंगारकी चतुर्थी आहे. आपल्या हॉटेल झणझणीत मेजवानीकडनं अंगारकी चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा. आपल्याला आता गणपतीच्या नैवेद्यासाठी मोदक बनवायचे आहेत. ते मोदक मी गव्हाच्या कणकीचे बनवणार आहे. त्यासाठी तीन वाट्या गव्हाचे पिठी, 2 वाट्या रवा आहे, चवीनुसार मीठ आहे आणि 1 पळी तेल आहे. रवा आणि तेल घातलं की कणिक एकदम मऊ होती. कणिक आता मळून घेऊया. त्याच्यात थोडं थोडं पाणी घालूनच कणिक मळायची. कणिक जास्त सैल नाही मळायची. सैल मळली की मोदक व्यवस्थित येत नाही. थोडं थोडं पाणी घालून मळायची आहे. पीठ आपलं मळून झालेले, थोडस फक्त तेलाचा हात लावून एकदम मऊ करायचं. थोडी बोटं फक्त तेलात बुडवली. पीठ थोडं घट्टच मळायचं. पीठ मळून झालेले. आता पीठ जरा मोदकाचं सारण तयार करूस्तोवर भाजूस्तोवर पीठ जरा वेळ भिजलं जाईल. मोदकसाठी लागणारं साहित्य: 3 वाट्या खोबरं आहे, 1.5 वाटी गूळ आहे, 10 बदाम आहेत, 10 काजू आहेत, 1 चमचा मनुके आहेत, 1 चमचा वेलची पावडर आहे, थोडंसं जायफळ आहे आणि 2 चमचे खसखस आहे. सारण बनवण्यासाठी साहित्य. आता आपण खोबरं भाजून घेऊया पहिलं. हे मी सुकं खोबरं घेतलेलं आहे. ओलं खोबरं पण आपण घेऊ शकता. मी सुकं घेतलेलं आहे. आणि गुळाचे पदार्थ करायचे असेल त्याच्यात थोडंसं जायफळ घालायचं असतं. कुणाला जायफळचा वास आवडत नाही, काही जणांना विलायचीचा वास आवडत नाही. मी तर दोन्ही पण घातलेले, विलायची पण घातलेली आहे आणि जायफळ पण घातलेलं आहे. ते सगळं छान भाजून घ्यायचं. गूळ टाकूया. काजू बदाम हे जरा आपली आवडजोबड थोडे बारीक करायचे. गूळ याच्यात आता पूर्ण विरघळलेला आहे खोबऱ्याच्या खिसामध्ये. आता हे मी काजू बारीक करून घेतलेले, जरा आवडजोबड. बदाम पण आवडजोबड बारीक केलेले. मनुके 1 चमचा, जायफळ आहे थोडस, वेलची पावडर 1 चमचा. हे यासाठी सारणासाठी लागणारे साहित्य. सारण आपलं तयार झालेलं आहे. गॅस बंद करते. आता मोदक करून घेऊया.
आपले हे तळणीचे मोदक आहेत, उकडीचे नाहीत, तळणीचे. सारण काढून घेऊन तेल गरम करायला ठेवते. याला आहेत ना अशा प्लेटी घ्यायच्या, आता चिमटे घ्यायचे, अशी खालपर्यंत चिमटे घ्यायची, म्हणजे छान आकार येतो त्याला मोदकाचा. हे बघ किती छान आकार आलाय. प्लेटी नाही तर चुन्या नाही तर मिऱ्या. गॅस पेटवलेलं आहे, तेल तापायला ठेवूया आता. आणि जास्त पातळ नाही लाटायची, थोडी घट्टच ठेवायची. अशा खालपर्यंत चुन्या घालायच्या. बऱ्याच प्लेटी सारख्या चुन्या झालेल्या आहेत. तेल तापायला ठेवते. त्यावरून 3 वाट्या तेल असणार आहे. तेल आपलं तापलेलं आहे. तापलं तर नाही कसं ओळखायचं, थोडंसं त्याच्यात तूप सोडून खायचं. वरती आलं की तेल टाकायचं. मोदक तयार आहे, ते आपण तळून घेऊया आता. तेलाला ताव आल्यावर जरा गॅस बारीक करायचा, नाही तर काय होईल, आपलं साधारण तर आपण भाजून घेतलेलं असतं, पण कणिक कच्ची असते ना. लालवर हाताने हलवायचं, जास्त त्यांना डोकवायचं नाही.
अशा प्रकारे आपले कणकीचे तळलेले मोदक तयार झालेले. तुम्ही पण असेच करून पहा, खाऊन पहा, कसे झाले ते सांगा. आणि या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, फॉलो करा. धन्यवाद. मी आता घरातल्या गणपतीला नैवेद्य दाखवते.